सूर्यदेवतेचे असे हे दर्शन घेण्यासाठी गावालाच यावं लागतं. गावची ही सुंदर सकाळ आणि हा निसर्ग, हे सगळं पाहिल्यानंतर इथं येऊन हे अनुभवताना खरं सांगते मी, मला नेहमी असं फील होतं की आपण खूप काही मिस करत आहोत. म्हणजे जिथे आता आपण कामाच्या निमित्तानं राहतोय, कोणत्याही शहरात असू द्या, ती लिटरली जेल आहे की काय असं फील व्हायला होतं जेव्हा आपण अशा निसर्गामध्ये येतो. म्हणजे मला तरी ॲटलीस्ट होतं असं. हे सारे काही फक्त आणि फक्त मी माझ्यासाठी शूट केलं होतं यावेळेला. मी गावाला गेल्यानंतर व्लॉगिंग करणार नाही असं ठरवलं होतं, कारण मला ना थोडीशी रेस्ट पण घ्यायची होती. आणि खरं तर मी माझ्या वडिलांना भेटायला, म्हणजे त्यांचं डोळ्याचं छोटंसं ऑपरेशन झालं म्हणून त्यांना बघायला म्हणून आले होते. आणि बऱ्याच जणांना, म्हणजे जे जे पेशंट आहेत त्या सगळ्यांना भेटले. तर अशा केसमध्ये मी काय व्लॉगिंग करणार ना. पण चला, तुम्हाला अजून एक छानसं सुंदरसं गाव दाखवणार आहे मी. हे गाव आहे माझं जन्मस्थान. कोणतं आहे चला पुढे कळेलच तुम्हाला. या मंदिराच्या खूप काही आठवणी आहेत, म्हणून येता येता पटकन गाडीतून जितकं शूट करता येईल ना तितकं शूट केलं. आणि हे एक अगदी जुनं, म्हणजे ना लिटरली 1801 की 1861 समथिंग त्या तिथे ना नंदीच्या पाठीमागे जे तुम्हाला दगड दिसतो ना त्यावरती ते कोरलेलं आहे. इतकं जुनं हे मंदिर आहे. आणि हे गाव आहे लिंगनूर. तर जर का हा व्हिडिओ माझा लिंगनूरमधल्या कोणापर्यंत पोहोचला तर नक्की कॉमेंट करून सांगा की हे किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे बघा इथे दिसतंय खाली कोरलेलं. तर याच्याही खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि याला ना एक पर्टिक्युलर असा काही एक शब्द आहे. आता मला व्हॉइस ओव्हर करताना नेमका तो शब्द आठवत नाही आहे की याला काय बोलतात. आठवण राहावी म्हणून छानसे फोटो काढले इथे. आणि चला मंदिर दाखवते आतून तुम्हाला कसं आहे. आणि आम्ही जेव्हापासून हे पाहतोय, म्हणजे लहान असताना आम्ही जे पाहिलं होतं ना ते अगदी तसंच आहे. फक्त इथे काय बदल झाला आहे की या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर जिथे शिवलिंग आहे ना तिथून खाली रस्ता आहे. म्हणजे खोल असं ना आतमध्ये जाता यायचं, उतरता यायचं. पण सध्या ते बंद केलं गेलं आहे. आणि इथे होम पण पाहिला आम्ही सध्या केलेला. बरं, आतमधलं शिवलिंग आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की माझं जन्मस्थान हे कसं काय. माझं हे गाव नाही आहे, तर माझे वडील हायस्कूल टीचर. जेव्हा त्यांची पोस्टिंग इथे होती, म्हणजे इथल्या हायस्कूल शाळेवरती ते शिक्षक म्हणून होते, तेव्हाचा माझा इथला जन्म आहे. आणि 1995 साली आम्ही इथून बदली करून आमच्या गावी निघून गेलो. तर त्यानंतर मी आत्ता आली आहे. म्हणजे बघा 1995 साली हे गाव सोडलं होतं आम्ही. त्यानंतर माझे वडील, माझे भाऊ, आई बऱ्याच वेळा इथे येऊन गेले आहेत. पण मी आणि माझी बहीण मात्र एवढ्या वर्षांनी आज इथे आलो आहे. काय सांगू मी तुम्हाला, मी शब्दात सांगूही नाही शकत माझ्या या फिलिंग्स. इतकं भारी वाटत होतं ना मला. आणि मला इथे यायचं होतं. खूप दिवसांपासून मी विचार करत होते की आहोंना घेऊन इथं यायचं आणि या मंदिरात यायचं. लिटरली मी तुम्हाला सांगते की लहानपणीच्या ज्या आठवणी असतात, म्हणजे काही आठवणी आपण कधीच 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 विसरू शकत नाही. आणि हे गाव नेहमी माझ्या स्वप्नात येतं माहिती आहे, की माझी शाळा, हे मंदिर, आमचं घर, म्हणजे जिथे जन्म झाला ते घर. असं ना, म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत असतो ना तेव्हा ते असं येतं स्वप्नात. तर बघा आतून हे असं काहीसं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे शिवलिंग आहे ना, याच्या खाली खोल असं भुयार आहे. काय बोलतात आता त्याला माहिती नाही, पण आतमध्ये उतरता येतं आणि तो रस्ता गावच्या दुसऱ्या ठिकाणी निघतो बरं का. तर हे असं काहीसं आहे. रहस्यमय मंदिर आहे ना हे. तर लिंगनूरमधल्या कोणाला खरंच हा व्हिडिओ पोहोचला तर मला नक्की सांगा, याची काय हिस्ट्री तुम्हाला माहिती असेल तर. बरं, आता हे का मी दाखवते तुम्हाला, तर हा जुना वाडा आहे. आम्ही जेव्हा लहान असताना इथे होतो ना तर या पायऱ्या अशा उंच वाटायच्या, रस्ता खाली होता. पण आता हा रस्ता भरून घेतलेला आहे. अर्थातच एवढ्या वर्षांनी खूप काही बदल झालेले आहेत. पण हेच ते घर आहे ज्या घरामध्ये माझा जन्म झाला आहे. हे बघा, हाच तो दरवाजा. आता हे बंद आहे, हे यूज केलेलं नाही आहे, म्हणजे यूज करत नाही आहेत. पण त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी भाड्यानं घेतलेलं हे घर. आणि या घरातच म्हणजे मी जन्माला आली आहे, माझ्या आईची डिलिव्हरी झाली आहे. त्यावेळेला तिची डिलिव्हरी ही घरातच झाली होती, दवाखान्यात नाही. आणि दुपारी 2 वाजताचा गुरुवारचा माझा जन्म. आणि आई स्वतः गुरुवारी सकाळी तिला जेव्हा लेबर पेन व्हायला लागले तेव्हा ती डिलिव्हरी करणारी जी आया असते ना,
म्हणजे जी लेडी असते तिला बोलवायला गेली होती आणि तिनं सारी तयारी करून ठेवली होती. जसं की पाणी गरम करून ठेवणं, नाळ कट करण्यासाठी ब्लेडची म्हणजे अगदी नवीन नवीन ब्लेडची तयारी करणं आणि तिची आई म्हणजे माझी आजी आली होती डिलिव्हरीसाठी मदतीला. तर तिला काही अडचण येऊ नये म्हणून साऱ्या गोष्टी तिने स्वतः तयार करून ठेवल्या होत्या आणि त्या बाईला पण ती बोलवून आली होती आणि दुपारी 2 वाजता माझा जन्म झाला होता. इतकी सुलभ डिलिव्हरी होती त्या काळात. आणि नंतर आता आम्ही आलो आहोत अजून काही आमची घरं जिथे आम्ही रेंटने राहिलो ते पाहिली आणि हे हायस्कूल आहे. चला, हायस्कूल काही जास्त बदललेलं नाही आहे, पण हे गेट वगैरे सध्या नवीन झालं आहे. ही जी इमारत तुम्ही पाहताय ना हायस्कूलची, ही जुनीच आहे. त्या काळातसुद्धा ही अशीच होती आणि याच शाळेवरती माझे वडील टीचर होते. मी मात्र या शाळेमध्ये फक्त आणि फक्त 6 महिनेच शिकले. म्हणजे काय झालं, 5वीमध्ये असताना इकडे आम्ही आलो. त्या अगोदर मराठी शाळा वेगळी, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ माझा कंटिन्यू नक्की बघा आणि ही सारी आठवण मी माझ्या यूट्यूबवरती ठेवते आहे. खरं तर हे ठेवणार नव्हते मी, म्हणजे हे पोस्ट नव्हते करणार, पण तुम्हाला म्हटलं ना, मला वाटलं शेअर करावं आता हे आणि यूट्यूबवरती हे कायमचं राहून जाईल म्हणून म्हटलं चला शेअर करूयाच. तर जेव्हा 5वीला मी आले आणि 6 महिने झाले तर माझे आजोबा एक्सपायर झाले. आजोबा एक्सपायर झाल्यानंतर मग वडिलांनी गावच्याच शाळेवरती ट्रान्सफर करून घेतली आणि ही शाळा ज्या संस्थेची आहे, सेवाश्रम विद्यालय गव्हाण, मुरबा या गावची संस्था आहे ती. तर मुरब्याची ही संस्था माझ्या मेन गावामध्ये म्हणजे माझं वडिलांचं जे गाव आहे तालुका तासगाव, गाव गव्हाण, तर इथेही याची ब्रँच आहे. त्याचमुळे ट्रान्सफर करून घेता आली गावाला आणि मग आमची बदली झाली आणि म्हणूनच 5वीचे फक्त 6 महिने दिवाळीपर्यंतचे मी या हायस्कूलमध्ये काढले. पण तेवढ्यातसुद्धा या स्टेजची आठवण आहे की इथे गॅदरिंगमध्ये डान्स केला होता. किती छान वाटतं ना जेव्हा आपण खूप 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 वर्षांनी आपल्या अशा काही ठिकाणी जातो. नॉस्टॅल्जिया व्हायला होतं यार. खूप 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 मस्त वाटत होतं मला इथे. आणि मी ना म्हणजे जे कधीच या गावाशी त्यांचा काही संबंध नाही आहे, कधी आले नाही आहेत, त्यांना हे सारं काही दाखवते आहे. माझी एक्साइटमेंट इतकी होती की काय सांगू तुम्हाला. आता माझ्या ना अतिशय प्रिय असणाऱ्या शाळेमध्ये मी घेऊन जाते, माझी मराठी शाळा. मी जेव्हा इथे होते ना तेव्हा ही इमारत अशी नव्हती. ही रिसेंटलीच झालेली इमारत आहे. हे झाड मात्र जुनंच आहे. याला बघून मला एवढा आनंद झाला की काय सांगू, कारण आम्ही खूप खेळलो आहे या झाडाखाली. आणि हे शाळेचं पटांगण, हे मैदान, आहा, काय वाटत होतं मला आतमध्ये एंट्री केल्या केल्या. का बरं मी आले नसेल इतकी वर्ष, यायला हवं होतं ना. जुनी शाळा जेव्हा होती तेव्हा यायला हवं होतं. ही इमारत 2-3 वर्षापूर्वीच झाली आहे. मी नेहमी विचार करायची मला जायचं आहे, पण कधी मी आलेच नाही. खरंच यायला हवं होतं. खूप रिग्रेट झालं मला की माझी जुनी शाळा मला पाहता आली असती जर का मी 2-3 वर्षांपूर्वी इथं आले असते तर. या झाडाला स्पर्श करताना असं वाटत होतं मी पुन्हा त्या काळात गेली आहे की काय. तर या काही माझ्या आठवणी होत्या. यानंतर खूप जणांना गावात भेटलो आम्ही. इतकी छान खातरदारी झाली आमची की मी शब्दात नाही सांगू शकत. खूप 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 बरं वाटलं सगळ्यांना भेटूनही आणि ह्या गावात येऊनही. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा. चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. उद्या भेटेन आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये. ओके, बाय.